नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड संबंधी एक महत्त्वाची बातमी अपडेट समोर आलेली आहे. तुम्ही आता हे जे रेशन कार्ड असेल ते तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता. हो, सरकारने आता डिजिटल रेशन कार्ड आणलेलं आहे. डिजिटल रेशन कार्ड म्हणजे काय? त्याची जी पीडीएफ फाईल असेल, सॉफ्ट कॉपी, त्याचा फोटो तर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही आता डाउनलोड करू शकता. त्यासाठी सरकारने एक नवीन मोबाईल ॲप आणलेला आहे. त्या मोबाईल ॲपचा वापर करून तुम्ही ते तुमचं रेशन कार्ड तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता आणि ते तुम्ही कुठेही वापरू शकता. तुम्हाला तुमचा समजा एखादा फॉर्म भरताना म्हणा योजनेचा किंवा कुठेही ते जमा करायचं असेल रेशन कार्ड तर ते डिजिटल रेशन कार्ड ती कॉपी तुम्ही आता जमा करू शकता. आता त्यासाठी कोणतं मोबाईल ॲप आहे आणि ते कसं डाउनलोड करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो चालू करूयात आपल्या व्हिडिओला. तर मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्हाला प्ले स्टोर ओपन करायचं आहे आणि मेरा राशन हे असं सर्च करायचं आहे प्ले स्टोर मध्ये. तर मेरा राशन तुम्ही बघितलं तर मेरा राशन 2.0 एक ऍप आलेलं आहे मेरा राशन 2.0. पहिले जुनं होतं, आता हे त्यांनी नवीन मेरा राशन 2.0 आणलेलं आहे. आता हे तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे मेरा राशन 2.0. आता हे इन्स्टॉल होऊन जाईल. आता इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्ही याला ओपन करा. तर इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन केलं तर तुम्ही इथे परमिशन द्यायची, अलाउ करायचं, अलाउ. तर अलाउ केलं, ठीक आहे. अलाउ केल्यानंतर तुम्ही बघा गरीब कल्याण अन्न योजना हे असं ऍप आहे. हे आपण ओपन होत आहे. ते भाषा निवडायची, तुम्हाला इंग्लिश पाहिजे, हिंदी पाहिजे, मराठी पाहिजे, त्यानुसार तुम्ही तुमची भाषा निवडायची. भाषा निवडून नेक्स्ट करायचं. इथे नेक्स्ट बटन आहे, नेक्स्ट केलं. मेरा राशन नेक्स्ट केलं तर गेट स्टार्टेड करायचं. इथे गेट स्टार्टेडचं बटन आहे बघा, गेट स्टार्टेड. तर गेट स्टार्टेडवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं, आता गेट स्टार्टेड आपण क्लिक करूया. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, लॉग इन करायचं. आता इथे दोन प्रकार आहेत, बेनिफिशियरी युजर्स, डिपार्टमेंट युजर्स. तर बेनिफिशियरी युजर्स म्हणजे आपल्यासाठी जे आपण नॉर्मल वापरतो त्याच्यासाठी. डिपार्टमेंट त्यांच्या लोकांसाठी, ते काम करणाऱ्या म्हणजे सरकारी लोकांसाठी. बेनिफिशियरी युजर्स क्लिक करायचं आणि आधार नंबर टाकायचा. इथे तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा, आधार नंबर टाकायचा. इथे आधार नंबर आणि कॅपचा, एक जे कॅपचा दिसतोय जो अक्षर दिलेले ते कॅपचा टाकायचा, आधार नंबर टाकायचा आणि एंटर आणि गेट लॉग इन विथ ओटीपी करायचं. लॉग इन विथ ओटीपी, या लॉग इन विथ ओटीपी केलं काय काय होणार आहे, तुमच्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक असेल आधार नंबरला त्याच्यावर तुमचं काय येणार आहे, ओटीपी येणार आहे. तर ओटीपी आला तर तो ओटीपी तुम्हाला इथे खाली कॅप्चा टाकून झाल्यानंतर लॉग इन विथ ओटीपी करून तो ओटीपी टाकून घ्यायचा. आता ओटीपी सेंड सक्सेसफुली हा जो मेसेज पहिले येणार आहे, ओटीपी सेंड सक्सेसफुलीचा मेसेज आल्यानंतर तुम्हाला तिथे ओटीपी टाकायचा आहे. आता ओटीपी जो तुमच्या मोबाईल नंबर आला तो इथे टाकून घ्या. ओटीपी आपण टाकून घेऊयात. ओटीपी टाकून झाल्यानंतर व्हेरीफाय बटनवर क्लिक करायचं. तर तुम्हाला ओटीपी व्हेरीफाईड सक्सेसफुलीचा मेसेज येणार आहे. तर ओटीपी व्हेरीफाईड सक्सेसफुलीचा मेसेज आल्यानंतर आपण इथे आता तुम्हाला एमपिन म्हणजे एक पासवर्ड तयार करायचा. हे जे ऍप वापरायचं आहे ते ऍप वापरण्यासाठी एक पासवर्ड तयार करावा लागेल. तर क्रिएट नाऊ. त्याच्यामध्ये तुम्ही चार अंकी पासवर्ड टाकून घ्यायचा. याला एमपिन म्हणतात, ते 4 अंकी पासवर्ड आहे. पासवर्ड टाकून घ्यायचा, परत एकदा टाकायचा, एकदा टाकून झाल्यानंतर परत एकदा टाकायचा आणि तो सेट करून घ्यायचा. क्रिएट एमपिन करायचं. इथे तुम्हाला मेसेज येणार आहे एमपिन सेव्ड, म्हणजे एमपिन सेव्ह तुमचा पासवर्ड तयार झाला. परमिशन देऊन टाकायची वाईल युझिंग दी ऍप. इथे परमिशन दिलं की तुमचे सगळे डिटेल्स तुम्हाला आधार रेशन कार्डची इथे आलेले आहेत. आता रेशन कार्डची डिटेल्स तुम्ही इथे बघता, इथे दिसतंय तुम्हाला. वरती तुम्हाला एक डाउनलोडचं एक बटन सारखं दिसतंय बघा, एक ऍरो म्हणजे असा एक छोटासा एक सिम्बॉल आहे. हे बघा तिथे जे ऍरो दिसतंय, हा तो ऍरो आहे, तिथे क्लिक करायचं. हे बघा हे ऍरो आहे, याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं एक डाउनलोडच्या बटन सारखं, डाउनलोडचं त्याच्यावर क्लिक केलं तर तुमचं डाउनलोड होणार आहे. तर अशा पद्धतीने हे तुमचं मोबाईलमध्ये आता रेशन कार्ड पहिलं पान आणि जे मागचं पान असतं ज्याच्यावर कुटुंबातील सदस्यांची नावं असतात ते सगळं तुमचं आता अशा पद्धतीने हे तुमच्या मोबाईलमध्ये दिसणार आहे. आणि हे तुम्ही आता कुठेही वापरू शकता. हे तुमचं डिजिटल रेशन कार्ड आहे. अशा पद्धतीने हे ऍप आहे मेरा राशन 2.0, याचा वापर करून तुम्ही डाउनलोड करून घ्या.